असं वाटलं पावसाळ्याच्या आधी एकदा मस्त आमरस करून खावा आणि ती सोपी रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करा। आता ही आमरस बनवण्याची ट्रिक तुम्ही जर वापरली ना तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही, तुमचा आमरस काळा सुद्धा पडणार नाही आणि 5-6 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं। बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच जणांचे प्रश्न येत होते आमरस वर्षभरासाठी स्टोअर कसा करून ठेवायचा, तर त्याची अगदी सोपी ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। असं म्हटलं जातं उन्हाळ्यातच किंवा मे महिन्याच्या अखेरीस, जिथे मे महिना संपायला लागतो, जून लागला की पाऊस पडायला लागतो। पावसाळ्यात शक्यतो आंबे खाऊ नये, कारण त्यामध्ये आळे किंवा किडे होऊ शकतात, जे आपल्या प्रकृतीसाठी आंबे चांगले नसतात। तर हा मे महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, तर असं वाटलं आमरस करून खावा। आता आमरस बनवण्यासाठी तुम्हाला जो आवडेल, राजापुरी किंवा केशर, दशेरी असेल, हापूस आंबा असेल, तुम्हाला जे आवडेल ते आंबे तुम्ही घेऊ शकता। फक्त आमरस बनवण्यासाठी शक्यतो असे छान पिकलेले आपल्याला आंबे घ्यायचे। तर इथे आपण साधारणतः किलोभर असा हा हापूस आंबा घेतलेला आहे। आता बाजारातून आणल्यावर याला स्वच्छ करून घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे। तर त्यासाठी काय केलंय, भरपूर पाणी घ्यायचं एखाद्या भांड्यामध्ये, जितके आपले आंबे असतील त्यानुसार व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथे मीठ घेतलेलं आहे। छान पाण्यामध्ये मीठ एकजीव झालं की यामध्ये आपल्याला हे आंबे बुडवून ठेवायचे आहेत। म्हणजे बऱ्याचदा आंब्यांवर फवारणी केली जाते, हल्ली लवकर फळं पिकावीत म्हणून त्याला इंजेक्शन किंवा स्प्रे केले जातात। तर हे सगळं स्वच्छ होण्यासाठी मिठाच्या पाण्यामध्ये आंबे अर्धा तास आपल्याला भिजत ठेवणं गरजेचं आहे। एक तर स्वच्छसुद्धा होतात आणि आंबेसुद्धा पचायला हलके जातात। बऱ्याचदा असेच आंब्याचा रस तुम्ही करून खाल्ला तर ते पचायला जड जातो, म्हणून या पद्धतीने आपण एक अर्धा तास पाण्यामध्ये हे भिजत ठेवलेले होते आणि हाताने छान चोळून आपण हे आंबे असे स्वच्छ करून घेतले। आंबे स्वच्छ झाल्यावर याची आपण साल काढून घेणार आहोत। आता साल काढण्यासाठी एक तर तुम्ही सुरीने करू शकता, पण सुरीने कराल ना तर त्याचं साल अगदी जाड निघतं आणि खूप जास्त वेळसुद्धा लागतो। म्हणून त्यासाठी काय करायचं आहे, बटाट्याचं किंवा भाजीचं सालनं असतं ना, त्याने अगदी अलगद नाजूक हाताने आपल्याला हे साल काढून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पातळ साल निघतं। आणि जरी तुम्हाला जास्त प्रमाणात आंब्याचा रस करायचा असेल तर अगदी सोयीस्करपणे फटाफट तुमचं काम होतं। एक 1.5 किलो हापूस आंब्याचा रस साधारणतः 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं। आता तुम्हाला जर हा स्टोअर करून ठेवायचा असेल, जास्त प्रमाणात करायचं असेल, तर या पद्धतीने साल काढून फटाफट तुम्ही तयार करू शकता। तसे हे सगळे आपण आंबे करून घेणार आहोत। एक तर हापूस आंब्याचा किंवा राजापुरी आंब्याचा, दशहरी किंवा केशर आंब्याचा सुद्धा रस अगदी छान होतो। तुम्हाला जे आवडतील तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा आंब्याचा रस स्टोअर करून ठेवू शकता। तर इथे आपण 4ही आंब्याची सालं काढून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये घरातली जी बारीक किसणी असते ना, किंवा अशी ही आलं वगैरे किसण्याची, अशी छोटी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असते, किंवा अशी ही बारीक असली तरीसुद्धा चालू शकेल, जी कोणतीही घ्याल, फक्त बारीक किसणी घ्यायची आहे। आता जे आपण आंब्याचं साल काढून घेतलेलं होतं ना, ते आपल्याला सिम्पली यावर किसून घ्यायचं आहे। म्हणजे बारीक किसणी असल्यामुळे अगदी पातळ छान रस तुम्हाला पटापट तयार मिळतं। बऱ्याचदा काय होतं, तुकडे करून आपण मिक्सरला लावून त्याचा रस किंवा आमरस करून पितो, पण तो पटकन एक तर काळा पडतो आणि तसं त्याला दाटसरपणा येत नाही, जसं आपण पारंपरिक पद्धतीत आमरस करतो त्या पद्धतीने। आता हे तुम्ही लहान मुलांना जरी द्याल ना तरी मुलंसुद्धा आवडीने करतील। आणि या घरातल्या छोट्याशा किसणीवर तुम्ही ते बघू शकता, अगदी सोयीस्करपणे हात फार न दुखता, आंबा मऊ असल्यामुळे हातसुद्धा दुखत नाही आणि अगदी छान मस्त तुम्हाला याचा रस यामध्ये किसून घेता येतो। आता कोळीचा जो भाग राहिलेला असतो ना, त्याचासुद्धा आपण नंतर उपयोग करणार आहोत। आणि सेम पद्धतीने उरलेले 4ही आंबे छान आपण असेच किसून घेणार आहोत। साधारणतः किलो 1.5 किलो आंबे किसून घेण्यासाठी साधारणतः 3 ते 4 मिनटं मला लागलेली आहेत आणि रससुद्धा अगदी फटाफट निघतो। रंगसुद्धा तुम्ही असा बघू शकता, अगदी मस्त आलेला आहे आणि छान दाटसरसुद्धा तुमचा हा रस किंवा आमरस तयार मिळतो। तर इथे आपण किसणीवर 4ही आंबे असे छान किसून घेतलेले आहे। आता हा ओरिजिनल झाला तुमचा आंब्याचा पल्प। आता तुम्हाला 6 महिने वर्षभरासाठी हा पल्प किंवा हापूस आंब्याचा हा रस स्टोअर करून ठेवायचा असेल, तर यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची, अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 ते 1.5 किलो 2 किलो तुमचे आंबे असतील तर त्याला साधारणतः 8 ते 10 मिनटं मोठ्या आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे। चांगलं गार झालं की एखादा एअरटाईट कंटेनर किंवा डब्यामध्ये स्टोअर करून 6 महिने वर्षभरासाठी वापरू शकता। आता आपण ज्या आंबे किसून घेतलेले होते त्याच्या बिया उरलेल्या होत्या, त्यालासुद्धा बऱ्यापैकी गर लागलेला असतो, तर त्यासाठी यामध्ये अर्धा कप साधं पाणी घातलं आहे आणि हाताने छान याचा गर काढून घेणार आहोत। म्हणजे कसं, आपण आंबे किसून त्याला आमरस तयार केलं आणि तो पल्प खूप जास्त घट्ट असल्यामुळे त्यामध्ये अर्धा कप किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, म्हणजे खायलाही छान लागतो। तर बियांना लागलेला सगळा रस हा पाण्यामध्ये आपण चोळून घेतला। आता हा रस आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, आमरस तुमचा काळा पडू नये, एक 2 ते 3 दिवस
दिवस तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून खायचं असेल तर यामध्ये दुधाऐवजी फक्त पाणी घाला, म्हणजे आमरस काळा पडत नाही. दूध जर घालायचं असेल तर त्याच दिवशी संपवायचं. फक्त 2-4 दिवस तुम्हाला हा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा असेल ना, तर यामध्ये पाण्याचाच उपयोग करायचा. छान एकजीव करून घेतला आहे. आता हा रस तुम्हाला जितका गोड कमी जास्त लागत असेल त्यानुसार यामध्ये तुम्हाला पिठी साखर घालायची आहे. जर तुम्हाला साखर चालत नसेल तर गुळाची पावडरसुद्धा तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार वापरू शकता. आता आपले हे आंबे बऱ्यापैकी तसे गोड आहेत. फक्त 1-2 चमचे आपण यामध्ये पिठी साखर काढून घेतली. पिठी साखरेऐवजी तुम्ही साधी साखर वापरली तरीसुद्धा चालू शकेल. फक्त यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठसुद्धा घातलेलं होतं, फक्त दाखवायचं राहून गेलं. तर साखरेबरोबरच अगदी चिमूटभर मीठ घाला, म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. छान एकजीव केल्यावर तुम्ही इथे बघू शकता, नेहमीपेक्षा आंबे पिळण्यापेक्षा मिक्सरला लावण्यापेक्षा असं हे वेगळ्या पद्धतीत आपलं हे आमरस खाण्यासाठी तयार झालं आहे. रंगसुद्धा या पद्धतीने केल्यामुळे अगदी छान येतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. असा रस नक्की करून ठेवा, फ्रीजमध्ये 4 दिवस व्यवस्थित राहतो, अजिबात काळा पडणार नाही. जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर सांगितलेल्या पद्धतीने स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. मस्त गरमागरम पुरी असेल, चपाती असेल, असाच खाण्यासाठी सुद्धा भारी लागतो. तर पावसाळा सुरू होण्याआधी असा हा आमरस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर नक्की मेसेज करा. मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळेल. सध्या मसाल्यांची फ्री ऑफरसुद्धा सुरू आहे, तर नक्की ऑर्डर करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.